नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की द्वितीय वर्षाचा जो काही मायनरचा पेपर आहे त्या पेपरचा पहिलं प्रकरण आणि त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे नागरीकरण. आज आपण नागरीकरण म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जी काही माणसाची जी काही विकासाचा जो काही टप्पा आहे, मानवी सभ्यतेच्या प्रगतीत शहराचा जो काही टप्पा आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा मानला जातो. शहर ही मानवी विकासाची प्रतीक असून सुरुवातीला बराच काळ मानव ग्रामीण वसाहतीमध्येच राहत होता. ग्रीक वास्तुशास्त्रानुसार प्रारंभी नागरीकरणाची ही जी काही प्रक्रिया आहे ती अस्तित्वामध्ये नव्हती, परंतु धार्मिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, व्यापारी आणि पर्यटन यामुळे हळूहळू लोकांचं म्हणजे केंद्रीकरण होऊ लागलं आणि नागरीकरणाला या ठिकाणी काय झाले गती मिळालेली आहे. विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर नागरीकरणाला खरी चालना मिळाली. ज्या भागात कच्चा माल सहज उपलब्ध होतो त्या परिसरात उद्योगधंदे सुरू झाले आणि रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी स्थायिक झाले. हळूहळू गावं विस्तारित होऊन शहराचा काय झालेला आहे या ठिकाणी जन्म झालेला आहे. भारतात प्राचीन काळापासून शहरी जी काही सभ्यता आहे ती अस्तित्वात असलेली देखील या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. परंतु ब्रिटिश काळात आधुनिक शहरे खऱ्या अर्थाने विकसित झालेली आहेत. स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजनेमुळे औद्योगिकरणाला या ठिकाणी चालना मिळालेली आहे. वाहतूक, दळणवळण क्षेत्राचा विकास झाला आणि त्याचा थेट परिणाम हा नागरीकरणावरती किंवा शहरीकरणावरती झालेला आहे. रोजगार, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य व मनोरंजनाच्या संधीमुळे ग्रामीण लोक मोठ्या प्रमाणामध्ये शहराकडे स्थलांतरित झाले. वाढती लोकसंख्या व स्थलांतर यामुळे राज्यातील नागरी लोकसंख्या आणि शहरी जी काही लोकसंख्या आहे ही खऱ्या अर्थाने झपाट्याने वाढू लागलेली होती. मग ही नागरीकरणाची संकल्पना काय आहे तर नागरीकरण हे दीर्घकालीन सामाजिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत मूळ लोकसंख्येसोबत स्थलांतरित लोकांचा समावेश होतो. म्हणजे जी काही शहरामधली जी काही लोक आहेत, जे शहरातले लोक त्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातून किंवा इतर ठिकाणाहून जे शहरामध्ये व्यापारासाठी, रोजगारासाठी, उद्योगधंद्यासाठी जे काही लोक आलेले आहेत, शिक्षणासाठी असतील, या लोकांचा देखील काही समावेश आहे. तो समावेश यामध्ये होतो. ज्या क्षेत्रात दाट लोकवस्ती असून कृषी व्यवसायाऐवजी बिगर शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात आढळतो त्या क्षेत्राला आपण शहरी क्षेत्र असतो. म्हणजे शहरामध्ये ही शेती केली जाते का प्रामुख्याने नाही, तर शेती कुठे केली जाते तर ही शेती खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये केली जाते आणि ग्रामीण भाग हा शेतीवर आधारलेला असतो. शेतीशी पूरक जे काही जोडधंदे असतील त्या जोडधंद्यावरती आधारलेला हा ग्रामीण भाग असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जसं की शेतीला पूरक असणारे काय आहे, दूध व्यवसाय आहे, पुन्हा जे काही वेगवेगळे जे व्यवसाय आहेत शेतीला पूरक असलेले, कुक्कुटपालन आहे किंवा शेळीपालन अशा पद्धतीचे, त्याचबरोबर जे काही दूध व्यवसाय प्रामुख्याने शेतीला जो काही पूरक असलेला अशा पद्धतीचे व्यवसाय हे ग्रामीण भागामध्ये चालले जातात. तर शहरी भागामध्ये शेतीला पूरक असे व्यवसाय आहेत का तर नाही. शेतीमध्ये म्हणजे शहरामध्ये कोणकोणते व्यवसाय चालतात, कोणकोणते व्यवसाय चालतात, एक तर व्यापार, ठीक आहे, व्यापार चालतो. वेगवेगळ्या काय असतात कंपनीज असतात, ठीक नाही, वेगवेगळे दुकान असतात, ठीक नाही, कापड दुकान असतील किंवा इतर खतांची दुकान असतील किंवा ज्या काही वेगवेगळ्या दुकान आहेत ती दुकानं ही प्रामुख्याने शहरामध्ये किंवा जे बिगर शेती व्यवसाय, ठीक आहे, तिथं शहरामध्ये शेती केली जाते. प्रमाणात भारताच्या जे काही
जास्तीत जास्त दाट लोकवस्ती आहे आणि तिथं बगर शेती व्यवसाय म्हणजे काही मोठ्या प्रमाणात आढळतो त्याला आपण काय म्हणतो शहरी क्षेत्र असं म्हणतो। नेल्स ॲडल्समन यांच्यामध्ये जिथे उद्योगाची घनता जास्त व जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल दिसतो त्याला नागरीकरण असे म्हणतात। त्यानंतर ओल्सा यांच्यामध्ये मतानुसार ग्रामीण लोक शहराकडे स्थलांतरित करणे म्हणजे नागरीकरण। नागरीकरण कशाला म्हणतात की जी काही पहिली व्याख्या आहे नॉल्स ॲडल्समन यांची की जिथं उद्योगाची घनता जास्त जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल दिसतो त्याला नागरीकरण असं म्हणतात। म्हणजे जिथं उद्योग जास्तीत जास्त आहेत, जिथं शेती नाही फक्त काय उद्योग जास्तीत जास्त आहेत आणि तिथली जी काही जीवन पद्धती आहे त्यामध्ये आमूलाग्र असा असलेला या ठिकाणी जो काही बदल आहे त्या बदलाला त्यांना नागरीकरण असे म्हटलेलं आहे। ऑल्सो जो काही विचार आहे तो काय म्हणतो की जास्तीत जास्त ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते शहराकडे जाणं म्हणजे काय आहे नागरीकरण आहे असं या ठिकाणी। तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाणे म्हणजे नागरीकरण होईल। ठीक आहे। महाराष्ट्रातील नागरीकरणाची जी काही प्रवृत्ती आहे जे काही नागरीकरण आहे त्याच्या बाबतीत आपल्याला पाहायचं झालं तर काय सांगताय ठीक आहे। महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश या प्रदेशांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राचे जे काही क्षेत्रफळ आहे त्यामध्ये सुरुवातीला 26 जिल्हे व 229 तालुके होते। तर आज त्याच जिल्ह्याची जी काही संख्या आहे तर 36 जिल्हे आणि 355 तालुके या ठिकाणी आहेत। म्हणजे ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायतीचे जाळे आहे तर शहरी भागात महानगरपालिका नगर परिषद व नगर पंचायती कार्यरत आहे। राज्यातील लोकसंख्येचा मोठा भाग हा ग्रामीण भागामध्ये असलेला दिसतो। पण नागरी लोकसंख्या ग्रामीण भागात असला तरी मागील काही दशकात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण कमी आणि नागरी लोकसंख्येचे प्रमाण वाढताना दिसते। ग्रामीण औद्योगिकीकरण रोजगाराच्या संधी व्यवसाय आणि शिक्षण या उपलब्धतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शहराकडे स्थलांतर या ठिकाणी वाढलेलं आहे। त्यामुळे शहराची संख्या आणि आकार दोन्ही वाढलेले आहेत। बरं मग याच्यासाठी कारण कोणकोणती आहेत जे काही नागरीकरण वाढलेलं आहे त्याच्यासाठी कोणकोणती कारण आहेत तर पहिलं कारण सांगता येईल आपल्याला लोकसंख्या वाढ। जेव्हा एखाद्या ग्रामीण भागाची लोकसंख्या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाते आणि तेथील बहुतांश लोक बिगर शेती व्यवसायात गुंततात तेव्हा त्या भागाचे रूपांतर शहरात होते। नैसर्गिक लोकसंख्या वाढीबरोबरच ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या मोठ्या स्थलांतरामुळे नागरिकांचा प्रचंड वेग वाढला आहे। यामुळे शहराच्या सीमा विस्तारत जाऊन उपनगरांची देखील निर्मिती या ठिकाणी होते। म्हणजे जास्तीत जास्त लोक हे काय आहे शहरांकडे चालले आणि मग शहरामध्ये ज्या काही जमिनी आहेत त्या अपुऱ्या पडल्या आणि मग शहराच्या बाहेर एक दुसरी नवीन वस्तू तयार होईल। हे कशामुळे व्हायले की जास्तीत जास्त लोक शहराकडे आकर्षित झालेले आहेत आणि लोकांची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या वाढलेली आहे आणि प्रत्येकाला शहराकडे जाण्याचं आकर्षण आहे आणि त्यामुळं या ठिकाणी प्रचंड मोठी या ठिकाणी लोकसंख्या वाढली आहे। दुसरं जे कारण आहे ते आहे औद्योगिकीकरण। जे दुसरं कारण काय सांगता येईल आपल्याला पहिलं कारण काय आहे पहिलं कारण आहे लोकसंख्या। दुसरं कारण काय आहे औद्योगिक
औद्योगिकरण, आहे की नाही? म्हणजे औद्योगिकरण हा नागरीकरणाचा काय झालेला आहे, मुख्य कणा आहे. म्हणजे शहरामध्ये कारखाने, गिरण्या आणि उत्पादन प्रकल्प उभारले गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या संधी निर्माण झालेल्या. ग्रामीण भागातील लोक रोजगाराच्या शोधामध्ये शहराकडे आकर्षित झालेले आहेत. उदाहरणामध्ये म्हणजे जे काही मोठमोठी शहरं आहेत, पुणे असतील, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, म्हणजे अशा जे काही मोठमोठे शहर आहेत, दिल्ली असेल, म्हणजे अशा ठिकाणी काय आहे की कंपन्या जास्त आहेत, त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी जास्त आहेत, वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी करता येतात. म्हणजे आपण त्या ठिकाणी कोणकोणते व्यवसाय करू शकतो. आपलं त्या ठिकाणी कापड दुकान असेल, त्या ठिकाणी आपण हॉटेल असतील, त्या ठिकाणी म्हणजे चहाचं दुकान असेल, है की नाही? म्हणजे त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी जे काही शिक्षणाचे जे केंद्र आहे, म्हणजे ज्या काही शाळा असतील, कॉलेजेस असतील, ज्या काही आरोग्य सुविधा असतील, यामुळे देखील या ठिकाणी जी काही ग्रामीण भागातली लोकसंख्या आहे ती शहराकडे जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होत असताना दिसून येते. दळणवळण व्यवस्था सुधारणा, म्हणजे जी काही दळणवळण व्यवस्था आहे, व्यवस्थेतील सुधारणा, म्हणजे दळणवळण व्यवस्थेतील जी काही सुधारणा झाली आहे त्यामुळे देखील या ठिकाणी शहरीकरणाकडे जास्तीत जास्त लोकांची कल झालेली आहे. आता रस्ते, भरपूर मोठ्या रस्त्याचं जाळं आपल्या देशामध्ये आपल्याला ठिकाणी दिसते. म्हणजे आज घडीला आपण जर विचार केला, आज आपल्या नांदेडहून आपण दिल्लीला किंवा परदेशामध्ये देखील किंवा बाहेरच्या जितके रस्ते आहेत त्या रस्त्यात देखील आपण विमानामार्फत आपल्या मुख्य देशासाठी कशी काय माहिती आहे का आपल्याला? मुदखेडमध्ये जी काही फुलं आहे ते फुलांसाठी कसे जातात. तर आपली जी फुलं आहे तर ही फुलं रेल्वेच्या मार्फत आपण हैदराबाद किंवा निजामाबादला खाली पाठवतो. तर विमानाच्या याच्यामधून आपण जे काही फुलांचं जे मार्केट आहे आपण मोठमोठ्या सिटीपर्यंत किंवा मोठमोठ्या शहरामध्ये देखील आपण त्या ठिकाणी पाठवतो. म्हणजे दळणवळणाच्या सुविधा ज्या आहेत त्या आता झपाट्याने काय झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. त्यामुळे देखील लोक या ठिकाणी शहराकडे वळलेले आहेत. म्हणजे जाण्या येण्यासाठी जे काही पूर्वी जास्त वेळ लागायचा आता मात्र तो वेळ या ठिकाणी जास्त लागत नाही. त्यानंतर व्यापार व्यवसाय विस्तार, चौथं कारण काय, व्यापार आणि व्यवसाय. ठीक आहे, जसं दळणवळणाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण आताच म्हणतो की व्यापार आणि व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी करता येतो. ठीक आहे, जे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शहरामध्ये शिक्षणासाठी जातात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं काय काय लागते त्यांना, त्याची जेवणाची सोय लागते, आपण त्या ठिकाणी मेस चालवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे अशा ज्या काही व्यवसाय असतील, जे काही व्यापार असेल, मग तिथं आपण त्यांच्यासाठी जे काही जनरल स्टोअर असेल, म्हणजे जे काही पुस्तकालय असेल किंवा पुस्तकाचं दुकान असेल किंवा जे काही स्टेशनरी सामान असेल, अशा देखील आपण त्या ठिकाणी व्यवसाय आणि व्यापार त्या ठिकाणी आपण करू शकतो. म्हणजे काय, तर ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आपण या ठिकाणी व्यवसाय किंवा व्यापार आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. म्हणजे हे देखील एक कारण आपल्याला सांगता येईल की जे शहराकडे आपण जी लोकसंख्या आहे ती जाताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पाचवं जे कारण आहे ते काय सांगता येईल आपल्याला, जे काही घरगुती उद्योग जे आहेत, घरगुती उद्योग काय झालेले आहेत ना, संपलेले आहेत. म्हणजे जे काही पूर्वी घरगुती उद्योग होते, पूर्वी ग्रामीण भागात चालणारे जे काही
आलुतेदारी बलुतेदारी पद्धत होती, हस्तकलेवर जे काही उद्योगधंदे होते, त्यानंतर हे सगळे काय झाले मग आता यंत्रावर तयार होत आहे की नाही. पहिला जे काही पिशव्या असतील कापण्याच्या किंवा जे काही डिझाईन ज्या हातावर बनवल्या जायच्या, आता ही सगळी कलाकुसर ही यंत्राद्वारे तयार होत आहे आणि त्यामुळं जे काही हाताचं काम आहे त्या हाताचं जे काही काम आता या ठिकाणी गेलेलं आहे. त्यामुळे ज्या जी काही हस्तकला आहे ही यंत्राच्या तुलनेमध्ये या ठिकाणी टिकू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये काय झालेले आहे, बेकारी वाढलेली आहे आणि उदरनिर्वाहासाठी त्यांना शहराची वाट धरावी लागत आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या हातावरची जी कामं होती, कलाकुसर होती, आलुतेदारी बलुतेदारी जी काही पद्धत होती ती आता हळूहळू काय झालेली आहे, लोप पावत चाललेली आहे. त्यामध्ये देखील लोक हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शहराकडे वळत असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल सेवा क्षेत्राचा विस्तार आहे की नाही. ज्या काही ऑनलाईन सुविधा असतील किंवा तिथल्या जे काही सुविधा असेल, ह्या सेवा सुविधांचा देखील या ठिकाणी काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. सेवा क्षेत्राचा सेवा क्षेत्राचा काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये IT जे आहे, त्यानंतर बँका असेल, विमा असेल, ई-कॉमर्स असेल, यासारख्या सेवा क्षेत्राचा विस्तार शहरामध्ये एकवटलेला आहे. उच्च दर्जाचे शिक्षण, महाविद्यालय, विद्यापीठे, ठीक आहे, आधुनिक आरोग्य सेवा, मल्टी स्पेशालिटी जे काही हॉस्पिटल आहे ते फक्त कुठे आहे, तो शहरामध्ये उपलब्ध आहे असल्याने लोकांचा त्यामुळे देखील शहराकडे जाण्याचा कल या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या देखील सगळ्या कुठे एकवटलेल्या आहेत, शहरामध्ये एकवटलेल्या आहेत. म्हणजे तिथला औद्योगिकरण असेल, तिथला जे काही व्यापार व्यवसाय करण्याचं जे काही म्हणजे इच्छा असेल, त्यानंतर सेवा क्षेत्रामधला जो काही भाग आहे तो सगळा शहरामध्ये आपल्याला एकवटलेला दिसून येतो. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये या सगळ्या सेवा सुविधा या ठिकाणी जास्तीत जास्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे देखील लोकांना शहराकडे जावं असं वाटतं. त्यानंतर वैयक्तिक प्रगतीच्या संधी, सातवा जो मुद्दा तो आहे वैयक्तिक प्रगतीच्या संधी. मला सांगा, ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त व्यक्तिगत विकास साधला जाऊ शकतो, शहरामध्ये साधला जाऊ शकतो. तर नक्की शहरामध्ये, कारण शहरामध्ये वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे माणसाचा जो काही विकास आहे तो खऱ्या अर्थानं शहरामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीनं व्यक्तिगत विकास या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की शहर हे काय संधीची भूमी म्हणून मानली जातात. कला, क्रीडा आणि साहित्य किंवा राजकारण याची कारकीर्द करू इच्छिणाऱ्या तरुणांना शहरात आवश्यक असलेला जो काही प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म आणि मार्गदर्शन मिळते. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी लागणारं जे काही पोषक वातावरण आहे ते शहरात असल्याने महत्त्वाकांक्षी लोक हे शहरामध्ये काय झालेले आहेत, स्थायिक झालेले आहे. ठीक नाही. म्हणजे जे काही कला क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, म्हणजे एखाद्याला कलेमध्ये आवड असेल तर तो त्या ठिकाणी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काही डान्स क्लास असतील किंवा वाद्य असेल, ठीक नाही, म्हणजे संगीत शिकण्यासाठी असेल, हे सगळे जे काही सुविधा आहेत ते कुठं आहे, शहरामध्ये आहे. आणि त्यामुळे लोकांचा जो काही व्यक्तिगत जी प्रगती आहे ते साधण्यासाठी देखील लोक कुठे जातात, शहरामध्ये जात असतात. त्याच्यानंतर शहरी जीवनाचं आकर्षण, म्हणजे सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा काय या ठिकाणी, म्हणजे शहरी जीवनाचं काय झालेलं आहे, शहरी जीवनाचे आकर्षण. बरोबर आहे. म्हणजे माणसाला कशाचं आकर्षण आहे, शहरी जीवनाचं आकर्षण. म्हणजे शहरी जीवनातील आधुनिकता,
24 तास वीज, पाणी आणि मनोरंजनाची साधने आणि त्यानंतर जो काही शहरातला जो काही झगमगाट आहे तो ग्रामीण लोकांना काय करतो या ठिकाणी भुरळ घालतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि सोयी सुविधांयुक्त अशा लक्झरी आयुष्यासाठी लोक हे शहराची निवड करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. बरोबर आहे. म्हणजे जे काही शहराचं आकर्षण आहे हे देखील लोकांना या ठिकाणी शहरीकरणासाठी कारणीभूत असल्याचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे लोकांना जास्तीत जास्त काय आवडतं की आपल्याला शहराकडे जावं, शहराकडे जाऊन राहावं. कारण तिथलं जे काही आपण त्या ठिकाणी जे काही राहणीमान बघतो शहरामध्ये ते राहणीमान आणि ग्रामीण भागातलं राहणीमान हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये फार मोठा आपल्याला या ठिकाणी अंतर या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळं जे काही शहरी जीवनाचं आकर्षण आहे त्या आकर्षण माणसाला हे शहराकडे या ठिकाणी आकर्षित करत आहे असं आपल्या ठिकाणी. मग ही काय झाल्यावर शहरीकरणाची काय झाली आहे ती कारणं झालेली आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे शहरीकरण होण्यासाठी ही जी काही आहे ती कारणं आहे. आता आपल्याला काय सांगता येईल शहरीकरणाचे काय काय परिणाम झालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे. काय परिणाम झाले तो शहरीकरणाचे काय काय सांगता येईल. आता पहिलं कारण काय सांगता येईल आपल्याला काय सांगता येईल सांगा. ग्रामीण भागातील विकास मागे पडला. ठीक आहे. ग्रामीण भागातील विकास काय पडलेला आहे मागे पडला. ठीक आहे. म्हणजे नागरिकरणामुळे काय झाले आहे की भारतातील जो काही तरुण आणि जे काही कुशल मनुष्यबळ आहे ते कुठे गेलेलं आहे शहराकडे गेलेलं आहे. कशासाठी गेलेलं आहे रोजगाराच्या संधीमध्ये ते कुठे गेलेलं आहे शहराकडे गेलेलं आहे. त्यामुळे गावामध्ये केवळ जे काही वयस्कर जे काही लोक आहेत आणि जे काही बालके आहेत किंवा जे गावातील बुद्धिमत्ता आणि जे काही कष्ट करणारी जी युवा पिढी आहे ती मात्र काय झालेली आहे शहराकडे गेलेली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून शहर आणि गाव याच्यातील विकासामध्ये दरी अधिक उंचावत जाते. कारण सगळा जो काही कष्टकरी करणारा किंवा काम करणारा जो काही जे ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्यासाठीची आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते खऱ्या अर्थाने शहराकडे गेले आहे. आणि त्यामुळे देखील ग्रामीण भागाचा विकास या ठिकाणी होत नसलेला आपल्याला दिसून. त्यानंतर शेती व कृषी क्षेत्रातील मनुष्यबळ घटले. दुसरं काय झाले कृषी व शेती क्षेत्रातील मनुष्यबळ घटलेलं आहे. मनुष्यबळ घटलेलं आहे घटलेले आहे. बरोबर आहे. म्हणजे आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी काय भेटत नाही मजूर या ठिकाणी भेटत नाही. बरोबर आहे. कशामुळे भेटत नाही तो कृषी प्रधान असणाऱ्या देशात नागरीकरणाचा मोठा फटका कशाला बसलेला आहे शेतीला बसलेला आहे. शेती कामासाठी मजूर मिळणं झालेलं आहे. कारण ग्रामीण भागातला तरुण शेतीपेक्षा शहरात मजुरी किंवा अल्प पगाराची नोकरी करणं पसंत करतात. यामुळे शेतीचा खर्च वाढला असून अनेक ठिकाणी जमिनी पडीत राहण्याचे प्रमाण वाढले आहे ज्याचा परिणाम अन्न सुरक्षेवर होऊ शकतो. बरोबर आहे की म्हणजे जर जे काही मनुष्यबळ आहे शेतीसाठी ते शेतीसाठी मनुष्यबळ हे शहरीकरण आपल्याला आता भेटण्यास झालेलं आहे. मिळते का शेतामध्ये काम करण्यासाठी माणूस आता तर मिळत नाही. कारण जे काही ग्रामीण भागातला तरुण आहे त्या तरुणाला काय वाटते आपल्याला पंख्याखाली जे काही निवांत वस्तूची नोकरी आहे ती नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे. कारण कष्ट करण्याची तयारी आज कुणाचीही राहिलेली नाही. शेतीमध्ये जर काम करायचं म्हणलं तर पाठीवर पिचकारी घ्यावी लागते आणि शेतामध्ये काय करावं लागतं फवारणी करावी लागते.
म्हणजे अशी कष्टाची कामं करण्याची तयारी कुणाची आहे का? तर नाही. आणि ही कष्टाची कामं करून या ठिकाणी किती मजुरी मिळणार आहे? 300 रुपये. आणि तेच तुम्ही एखाद्या कापड दुकानामध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये जर काम केलं तर तुम्हाला या ठिकाणी जी मजुरी आहे ती मजुरी देखील या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये मिळते. जो म्हणजे 500 ते 600 रुपये मजुरी मिळत असेल आणि जर शेतीचा विचार केला तर 300 रुपये मजुरी मिळत असेल. तर त्यामुळे देखील काय आहे की म्हणजे जे काही ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांचा शहरीकरणाकडे काय झालेलं आहे, कल या ठिकाणी वाढलेला आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर जरी इकडे कमी पगार जरी मिळत असेल तरी देखील या ठिकाणी कष्टाची कामं नाही आणि त्यामुळे देखील त्यांना शेतीपेक्षा ही जी काही शहरामधली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ग्रामीण भागातल्या तरुणांना या ठिकाणी आकर्षित करत आहे. त्यामुळे ही शेतीविषयीची काही समस्या आहे या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यानंतर जे काही तिसरा परिणाम आहे गर्दी, वाहतुकीच्या अडचणी, हे की नाही. तिसरा परिणाम काय सांगतात आपल्याला? गर्दी, वाहतुकीच्या अडचणी, हे की नाही. म्हणजे शहरामध्ये काय झालेलं आहे त्यानंतर काय सांगतात? गुन्हेगारीकरण. म्हणजे जे काही ग्रामीण भागातील लोक आहेत ती शहराकडे येते आणि त्यामुळे काय व्हायले या ठिकाणी गर्दी वाढली आहे, वाहतुकीच्या समस्या वाढली आहेत. म्हणजे आज काय प्रत्येकाकडे काय झालेलं आहे, 2 व्हीलर झालेली आहे, 4 व्हीलर झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी या अडचणी या ठिकाणी वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला जे काही चौथं कारण आहे या ठिकाणी सांगता येईल की गुन्हेगारीकरण. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की जे काही शहरातली लोकसंख्या आणि स्थलांतरित झालेली लोकसंख्या यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. कारण शहरामध्ये प्रत्येकाच काम मिळेल याची शाश्वती आहे का? तर नाही. मग ज्यांच्याकडे काम नाही ते लोक खऱ्या अर्थाने या गुन्हेगारीकरणाकडे वळताना आपल्याला दिसून येईल. म्हणजे ज्या ठिकाणी आपण काय म्हणतो की शहराकडे या सगळ्या सुविधा असताना की बऱ्याच जणांना या ठिकाणी बेरोजगारीला सामोरे जावं लागतं आणि मग त्या ठिकाणी ते जे काही तरुण वर्ग आहे तो गुन्हेगारीकडे या ठिकाणी वळलेला आपल्याला दिसतो. म्हणजे चोऱ्या करणे, दरोडे टाकणे, पॉकेट म्हणजे अशा पद्धतीच्या गुन्हेगारी जे आहे या नागरिकांमुळे या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर काय झालेलं प्रशासनावर ताण. त्यानंतर प्रशासनावर ताण. प्रशासनावर काय झालेलं ताण आलेला आहे. म्हणजे शहरातलं जे काही पोलीस प्रशासन असेल तिथलं जे काही जे प्रशासन असेल म्हणजे महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, त्यावर देखील या ठिकाणी काय झालेलं आहे, ताण आलेला आहे. मला सांगा ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी असेल त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता देखील या ठिकाणी कमी लागते. त्याचबरोबर लोकसंख्या जास्त असेल त्या ठिकाणी पाण्याची समस्या, स्वच्छतेची समस्या, त्याचबरोबर त्या ठिकाणची जी काय आपण आताच पाहिलेली जी काय गुन्हेगारीकरण असेल, पोलीस प्रशासनावर जो ताण आहे त्या लोकसंख्येमुळे या सगळ्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. कशामुळे निर्माण झालेल्या आहे? या वाढत्या नागरिकांमुळे. आणि जे काही जी लोक आहेत म्हणजे ज्यांच्याकडे हाताला काम नाही अशा याच्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर जे लोक ज्या ठिकाणी शहराकडे आकर्षित होऊन जातात, तिथं कामासाठी जातात, रोजगारासाठी जातात, त्या प्रत्येकाला राहण्याची सोय आहे का त्या ठिकाणी? नाही. मग ते कुठेतरी रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर ते राहतात. त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याच्या देखील समस्या या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळे या सगळ्या कारणामुळे स्वच्छतेच्या, आरोग्याच्या, पाण्याच्या या सर्व या ठिकाणी समस्या शहरामध्ये वाढलेल्या दिसून येतात. त्या सर्वांचा ताण कशावर आलेला आहे? प्रशासनावर आलेला आहे असं आपल्याला म्हणतात. त्यानंतर
झोपडपट्ट्या व प्रदूषणाचा प्रश्न आताच आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. झोपडपट्ट्या व प्रदूषणावर ताण. झोपडपट्ट्या व प्रदूषणावर ताण म्हणजे शहरामध्ये मोठ्या कंपन्या आहेत, रोजगाराच्या संधी आहेत, पण शहरामध्ये आता जागा लोकांना राहण्यासाठी अपुरी पडते आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं त्या शहराच्या बाजूला कुठेतरी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचं त्या ठिकाणी निर्माण होत असताना आपल्याला दिसून येते. मुंबईमध्ये तुम्ही बघत असाल ज्या झोपडपट्ट्या निर्माण केलेल्या आहेत किंवा मोठमोठ्या शहराच्या आजूबाजूला आपण या ठिकाणी बघू शकतो की तिथं मोठ्या कंपनीमध्ये काम करायला जाणारे जे काही मजूर वर्ग आहे, जो काही कामगार वर्ग आहे, तो मात्र अशा झोपडपट्टीमध्ये राहतो. मग त्या ठिकाणी जे काही दूषित पाणी असेल किंवा जे काही तिथल्या स्वच्छता असेल यामुळे तिथल्या प्रदूषणावर परिणाम झालेला आपल्याला सांगता येतो. त्यानंतर महागाईमध्ये वाढ. शहरात मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थिती निर्माण होते. मग तिथं घरभाडे, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडतात. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना शहरात जीवन जगणे आर्थिकदृष्ट्या कठीण होते, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा खालावतो. म्हणजे शहरामध्ये जे काही महागाई आहे ती महागाई या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे. म्हणजे जो आपण अर्थशास्त्राचा जो काही सिद्धांत आहे तो जर आपण बघितला तर म्हणजे पुरवठा आणि मागणीचा जो काही सिद्धांत आहे त्यानुसार इथं लोकसंख्या जास्त असल्यामुळे मागणी जास्त असते आणि पुरवठा काय असतो कमी असतो. त्यामुळे जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू त्या ठिकाणी मोठ्या म्हणजे महाग या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. सामाजिक आर्थिक विषमता वाढली. तर तुमचा मुद्दा आहे सामाजिक आर्थिक विषमता जे काही सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे ती देखील या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणजे नागरिकरणामुळे समाजात दोन स्पष्ट गट निर्माण होतात. एका बाजूला आलिशान बंगले आणि टावर्समध्ये राहणारा श्रीमंत वर्ग असतो, तर दुसऱ्या बाजूला मूलभूत गरजांसाठी संघर्ष करणारा कामगार वर्ग असतो. ही आर्थिक दरी समाजातील असंतोषाला जन्म देते. संधीची समान उपलब्धता आणि उत्पादनातील मोठी तफावत यामुळे समाजात वैमनस्य निर्माण होऊ शकते आणि हीच खऱ्या अर्थानं सामाजिक आणि आर्थिक विषमतेला कारणीभूत आहे. म्हणजे एक वर्ग मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये राहत असेल आणि एक वर्ग जर झोपडपट्टीमध्ये राहत असेल तर मग ही समानता आहे का? नाही. तर खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक विषमता या ठिकाणी निर्माण होत असते आपल्याला दिसून येते. थोडक्यात नागरीकरण हे अनिवार्य जरी असले तरी ते संतुलित ठेवण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. ग्रामीण भागात उद्योगधंदे निर्माण करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, पायाभूत सुविधा विकसित करणे, झोपडपट्टी सुधारणा, नवीन शहराचे नियोजन, लोकसंख्येच्या जे काही विकेंद्रीकरण आहे या उपाययोजना जर आपण राबवल्यास अतिनगर जे काही नागरीकरण आहे त्याचे दुष्परिणाम कमी करता येतील आणि शाश्वत विकास या ठिकाणी साधता येईल. म्हणजे जास्तीत जास्त जे काही उद्योगधंदे किंवा व्यवसाय हे जर ग्रामीण भागामध्ये निर्माण झाले तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग देखील विकसित होईल आणि हळूहळू या ठिकाणी जो काही शहरीकरणाचा जो काही भाग आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर जो काही ताण आहे तो आपल्याला या ठिकाणी कमी करता येतो. त्यानंतर आपण